तर भावांनो आज जावं लागतं मोटरसायकलीवरती. गाडी काय भरून लावली होती तिकडे चिकलठाणा मेडिसिन. गाडी आपल्या इकडे चिखलाची येत नाही घरी, तर मग काय पार्टीवाल्याची मोटरसायकल घेऊन आलतो. हे आपले बजरंगबलीचे जय श्रीराम, बजरंगबली की जय. आपण चाललो मोटरसायकलीवर गाडीकडे. तर गाडी एमआयडीसीतून पार्टीची मोटरसायकल लावली त्याच्या घरी. आपण लागलो जालना रोडने ट्रिबी. पुढे आल्यावर आपल्या महाराजांचं दर्शन घेत पुढचं आपण निघलेलो आहे. आता आपण लागलो क्रांती चौकच्या पुढे निघल्यावरती डिझेल काय टाकावं लागतं. डिझेलसाठी गाडी थांबवली. डिझेल घेतलाय भरून. HP पेट्रोल पंप आपला फेवरेट आहे. आपण डिझेल काय घेतलाय भरून फुल टाकी करून. कसं आहे डोळे कसे रिबीट एक नंबर आहे. तर चला आपला प्रवास चालू केलेला आहे. आपण लागलो नगर पुणे हायवेला. या रोडला तर एवढं ब्रेकर आहे तुम्हाला काय सांगू मित्रांनो. ब्रेकर कमन रोड जास्त असं आहे का कसं आहे काही समजणार नाही. इथं ब्रेकर असले बनवले आहे की दुबई हायवेवर ब्रेकर नसतील. तुम्ही हे ब्रेकर बघून घ्या. त्या आईला ब्रेकर हुकू बी नाही शकत आणि उडू बी नाही शकत. इतका डेंजर ब्रेकर आहे. पहाटे देवगड फाट्यावरती आलो. देवगड फाट्यावरती दत्त दिगंबरांचं दर्शन घेतले आणि आपण पुढे चाललो. कसं आहे दत्त मंदिरचं कमान एकच नंबर. बघा पुढे आपण आल्यावरती आपल्याला दिसलं एकच नंबर वातावरण. कसं वातावरण एकच नंबर आहे ना. तर चला मोसम एकदम मस्ताना. ड्रायव्हर झालाय मस्ताना. चला चालूया गाडी. भुकाला लागली, पोटाला लागली भूक. इथं थांबलो आपण हॉटेलमध्ये आपल्या आनंदवन मध्ये. तिथं भेटले आपले ड्रायव्हर बंधू. हे बघा आपली गाडी कसली रिबीट दिसती. आपण केलाय पोटभर नाश्ता मस्त वाटलंय म्हणलं बाबा एक नंबर. तर पुढे चाललो. आपला सफर चालू झाला मस्त. लागला आपला पांढरीचा पूल. पांढरीचा पूल तर तुम्ही ऐकलंच असेल. इथं भेळ वगैरे एकदम फेवरेट भेटतात. तसंच आनंदवनमध्ये आपण फेवरेट भेळ खाल्ली. त्या घाटाचं नाव पांढरीचा पूल आहे का ज्ञानेश्वरी घाट आहे. इथं लावलेलं आहे ज्ञानेश्वरी घाट. मग आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये ज्ञानेश्वरी घाट आहे का पांढरीचा पूल आहे. पुढे आल्यावरती आपण लागलो मस्त रिबीट एकदम सुप्याच्या रोडला. एकदम ब्रेकर नाही काही नाही. हा रोड दिसला एक नंबर. रिबीट गाडी चालून आपण पोहोचलो कारगाव एमआयडीसी चौपुलीवर. इथं लेबरची काही विषयच नाही. बिचारे दिवसभर इथं उभा राहतात. काही काम भेटेल या आशेनं. काम भेटतं. काही जण रिकामे खाली आत घरी जातात. इथून पुढे आता आपल्याला लागणार होती ट्रॅफिक. चला म्हणलं बाबा रिप जाऊया पुढे आल्यावर बघतो तर आपल्या रिक्षाचा नंबर 1761 वाली गाडी भेटली. चला तर पुढे आपण आलो आता गणपती मंदिरात. रांजणगाव गणपती मंदिर दर्शन घेतले आणि पुढे चालू ठेवला सफर. पुढे आल्यावरती आपला ड्रायव्हर फॅमिलीचा पिकअपवाला भेटला. म्हणे हरून दाखव मला. अरे म्हटलं भाऊ तू कुठं नादी लागतो माझ्या. जाऊ दे म्हटलं इथं ट्रॅफिक येते जा. तरी ऐकायला नाही भाऊ म्हणे हरूनच दाखव. तर लावला मग रिपीट पाय तुला. भाऊने पण काही कमी नाही. भाऊ पण सुटला. पण भाऊला काय माहिती आपण काय कमी आहे का. आपला पण घोडा लावला दाबला जोराचा. ये बघा भाऊला कसं मागे टाकतो. ये भाऊ गेलो मागे. भाऊला म्हणलं चल घेतो जरा अर्जंट जायचं आहे. ओव्हरलोड आहे गाडी. आता निघलो आपण पुढे लागलो आपल्याला. आता ट्रॅफिक लागणार हाय. मोकळा रस्ता असल्यामुळे रिबीट काही निघणं चालू केलं. रस्ता मोकळा म्हणताच लागली आपल्याला. बघा बाबा घोटाळा झाला. लागली ट्रॅफिक. आता काही खरं नाही म्हणलं. आता लागली मस्त ट्रॅफिक. आता लागला घोडा. चला बाबांना दम्मानं पार्टीवाला फोनवर फोन करतोय आणि इथं लागली ट्रॅफिक. तसंच पुढं सिग्नल क्रॉस केल्यावरती तर काय आता चालू दम्मानं 30-20 न. इथं पुन्हा इथं नादणी करायचा भावांनो. इथं ट्रॅफिकचा तर बिलकुल नाद नाही. चाललंय रिबीट आपल्या दम्मानं मस्त. पुढे आल्यावर लागलं वाघोलीचं सिग्नल. वाघोलीवर काय कमी ट्रॅफिक राहते होय. ट्रॅफिक तर मोकार. आता चाललो आपण दम्मानं. चलन दो नाथ कुरान पब्लिक गोळा. इधर देखो किती पब्लिक गोळा हो गई भावांनो. पुऱ्या दुनियाभराची ट्रॅफिक इथंच येऊन बसलेली पुण्याला. काय ट्रॅफिक आहे बघा. ही काय खतरनाक ट्रॅफिक आहे बाबा. डोकं खराब. ट्रॅफिक मधून निघून आलो आपण पुढे शनिवार वाड्यापाशी पोहोचलोय. शनिवार वाड्यापासून चाललोय आता आपण पुढे दगडूशेठकडे. दगडूशेठकडे गेल्यावर तुम्हाला दगडूशेठचं मंदिर दाखवतो बघून घ्या. येतात दगडूशेठ हलवाईचं मंदिर. आपण काही गाडी थांबू शकत नाही ट्रॅफिक असल्यामुळे. बाहेरूनच तुम्हाला दर्शन दाखवतो. घ्या दर्शन करून. जय ओम नमः. पुढे आल्यावरती आपल्या मंजिलपाशी पोहोचलो. पण ट्रॅफिकनं काय साथ दिली नाही. गाडी झाली होती हिट. लाईट आलता कुलंटचा.
रिटर्न निघलो आपण घरला रिटर्न निघल्यावरती ॲम्ब्युलन्सला लागली ट्रॅफिक. ॲम्ब्युलन्स मधला जातोय इतकी ट्रॅफिक मध्ये, आपण काय बाबा त्याच्या मागे मागेच चालू होतो. पुढे आल्यावर लागली होती भूक, आपण घेतली मटण थाळी. कशी एकच नंबर आहे थाळी बघा, एक नंबर. खाऊन घेतली मस्त पोटभर. आपले मित्र बी होते सोबत, तिघांना एक नंबर पोटभर जेवण केलं आणि लागलो आपल्या पुढ्याला. पाऊस काय ऐकाना झाला साला, आणि त्याच्यात एक ब्रेकर नगर पुणे हायवेचे ब्रेकरने त्याच्या आईला कटाळा आणला गाड्या. या ब्रेकरला एक दिवस जेसीबी आणूनच काढून घ्यावं वाटू राहिलो. काय ब्रेकर घाण इथले हड. आणि पाऊस काय ऐकाना झाला. पाऊस आम्हाला लागला येरवड्यापासून पार संभाजीनगरला की तर पाऊस काय थांबाना झाला भाऊ. हे पाऊस तर मोकार चालू होता, मोकार. काय सांगू, पुढचं काही दिसाना झालं तरी पण आपण काय ऐकतो ड्रायव्हर. नगराचा खेळ खतरनाक. चालू द्या 70-80 रिबीट. कसं पावसात रिबीट गाडी चालून आपण आलेलो आहे आता वाळूजला. आता आपली ट्रिप झालेली सबर. आता आपल्याला वाजले सकाळचे 4. आता घरी जाऊन एकदम निवांत झोपावं लागतंय. तर मित्रांनो चला असेच ब्लॉग बघत जा, असंच आम्हाला प्रेम देत जा. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. तुम्ही आम्हाला असेच प्रेम द्या, आम्ही तुमच्या संग आहोत. तुम्हाला असेच सपोर्ट सगळे सिस्टम दाखवत जात जाऊ. धन्यवाद मित्रांनो. जय श्रीराम.